आता आपल्या पुढे आपले मत व्यक्त करण्यासाठी प्रज्वल मालक येत आहे. भारत देशाला चला देऊया सलामी या तिरंगी झेंड्याला, चला देऊया सलामी या तिरंगी झेंड्याला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रज्वल आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण इथे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आज आपण त्या सर्व शूरांना वंदन करूया. स्वातंत्र्य दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. मला माझ्या भारत देशाचा खूप अभिमान आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आपल्या पुढे आपल्या मत व्यक्त करण्यासाठी स्नेहा प्रसन्न करीत आहे. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या बालमित्रांनो, आज मी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती करते आणि माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. 15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून देशभर साजरा करतो. पण स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना देशासाठी ज्या देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्यांचे स्मरण करून वंदन आपण करतो. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष होऊन गेली, तरीही आपला देश गरिबी, अंधश्रद्धा, निरक्षरता, गर्भपात यासारख्या समस्या अजूनही भेडसावत आहेत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, ही प्रतिज्ञा मनावर रुजली आहे. पण ती प्रतिज्ञा आज आपण विसरलो आहोत. आरक्षणाच्या नावाखाली आपण जाती तेढ निर्माण करत आहोत. लोकशाहीच्या नावाखाली आपण भ्रष्टाचाराला पोचत आहोत. जर आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर प्रत्येक भारतीयाने आपल्या मनाला एक प्रश्न विचारला पाहिजे. आपण देशासाठी काय केले? स्वातंत्र्य दिना दिवशी ध्वजापुढे अभिवादन करून कर्तव्य संपत नाही, तर आपला भारत देश भ्रष्टाचार, अत्याचार, गाळपोळ, दंगलमुक्त करण्यासाठी झटले पाहिजे. प्रत्येकाने देश सुजलाम सुफलाम प्रदूषणमुक्त भारताचे स्वप्न पाहिले पाहिजे. व्यसनापासून आपण दूर राहिले पाहिजे. धूम्रपान करण्यापासून आपण आपल्या बांधवांना रोखले पाहिजे. तरच आपला भारत देश प्रगतशील होईल. एवढे बोलून स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझे भाषण संपवते. जय भारत, जय संविधान. धन्यवाद. तर अशा या आमच्या चिमुकल्या मुलांनी तुमच्यासमोर स्वातंत्र्य दिनाविषयी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या सर्वांच्या मनोगतातून आपल्याला एवढंच समजतं की आज जो आपला भारत देश आहे, तर आपण आज कोणाच्या गुलामीमध्ये नाही आहे. आपल्याला कोणाचंच राज्य आपल्यावर नाही आहे, परंतु आपण आपल्याच समस्यांचे गुलाम बनलेलो आहोत. जसे की जातीयवाद, त्यानंतर निरक्षरता, त्यानंतर स्त्रीभ्रूण हत्या, या सर्व ज्या समस्या आहेत या समाजाला आज आतून पोकळ करत आहेत. तर या समस्यांना लढण्यासाठी आणि या समस्यांचं निवारण करण्यासाठी शिक्षण हे एकमात्र साधन आहे. आणि त्यामुळेच सर्व विद्यार्थ्यांना जशी मी तुम्हाला माहिती आहे की गावामध्ये नवीनच माझी नियुक्ती झाली आहे, तर मी तुम्हाला अशी ग्वाही देतो आज की पुढच्या येणाऱ्या काही वर्षांमध्ये ही मुलं जी आहेत यांचा जो शिक्षणाचा स्तर आहे हा नक्कीच बाकीच्या ज्या प्रायव्हेट स्कूल असतात, ज्या CBSEच्या स्कूल असतात त्यांच्याशी मिळता जुळता आहे. ठीक आहे. आणि यानंतर आमचे माझे सहकारी श्री सानप सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे
कुंभेवाडी ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांना मी प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आज आपला देश स्वतंत्र होऊन 78 वर्ष झाली. आपल्या देशावर परकीय आक्रमणिक झाली, पण ज्यावेळेस इंग्रज आले त्यावेळेस त्यांचं वेगळं पण असं होतं. ते आले पण आपले कधी बनले नाहीत. इथे येऊन त्यांनी फक्त लूट केली. आपली जी पारंपरिक आलेले व्यवसाय होते, शिक्षण पद्धती होती, त्याला संपवायचं काम करून आपली मानसिकता गुलामीची करायचं काम त्यांनी केलं. अशी गुलामी संपवण्यासाठी आपल्या येथील अनेक क्रांतिकारकांनी, स्वतंत्र सैनिकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. आणि हा जो मोठा स्वतंत्र लढा झाला त्याची किंमत खूप मोठी आहे. आज आपण त्यांचे जे कार्य आहे ते स्मरण्यासाठी म्हणून 15 ऑगस्ट हा साजरा करतो. आजच्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि याची किंमत आहे ते खूप मोठी, त्यावेळी त्या लोकांनी चुकवली. आणि आज आपण त्यांना एक प्रकारे आदरांजली वाहत असतो. आज आपण इथे कार्यक्रमाच्या निमित्त जमलेलो आहोत. कुंभेवाडी ग्रामस्थांना आमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील, कारण आम्ही आज दोघेही मिळून आहोत. तुम्हाला एक ग्वाही देतो की आम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्या गोष्टीत कमी पडणार नाही. आपल्या गावातले, आपल्या वाडीचे विद्यार्थी सर्व गोष्टीत परफेक्ट बनतील. ज्या बाकीच्या शाळा आहेत त्यांच्या पुढे एक पाऊल तरी आपले विद्यार्थी असतील. इंग्लिश असेल, गणित असेल किंवा मराठी असेल, हा सर्व विषय आम्ही चांगल्या प्रकारे करून घेऊ. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची याची काळजी करू नये. एवढं बोलून मी माझे मनोगत संपवतो. यानंतर मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की कृपया जर कोणाला काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी नमस्कार. सन्माननीय अध्यक्ष, व्यासपीठावर मान्यवर, गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधुभगिनींचे बांधव. 15 ऑगस्ट 2024 हा आजचा शुभ दिवस आहे. आज या शुभ दिवशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच आज हे इंग्रज आले होते तर इंग्लंडवरून आले. कशासाठी आले तर व्यापार करण्यासाठी आले. पण त्यांनी इकडे काय केलं, व्यापाराचा दुरुपयोग केला आणि आपल्या देशात हे राज्य ते बनले. आपल्या देशात लुटमार केली, देशात लोकांना गुलामगिरीसारखं वागवलं. परंतु आपले जे क्रांतिकारक होते ते क्रांतिकारक जन्मले नाही. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जनतेला एकत्र करून आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून दिले. खरोखर त्यांना आपण मानवंदना द्यायला हवी. हा थोर स्वातंत्र्य सेनानी त्यामध्ये टिळक, जयदेव लोकांनी, टिळक, कपुले, सावरकर असे अनेक क्रांतिकारक जन्माला आले आणि त्यांनी वडीलगावकरच्या चळवळी केल्या. ज्या दिवशी सुभाषचंद्र बोस यांनी केली आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आणि हे स्वातंत्र्य मिळवून दिले पण ते आपण जपायचे आहे, आपण टिकवायचे आहे, आपण सांभाळायचे आहे आणि ते तुमचे आमचे सर्वांचे कर्तव्य आहे. आज आपण या राष्ट्रध्वजाशी समर्पित होतो, त्याला मानवंदना देतो. हा राष्ट्रध्वज आपला सन्मान आहे, मान आहे, त्याचा प्रेमाने स्वीकार करायला पाहिजे, त्याच्या कृतीने समस्त पाहायला पाहिजे. आज हा राष्ट्रध्वज त्याला मनाने सांगितलं की त्याला 3 रंग आहेत, एक हिरवा, एक लाल, केशरी आणि सफेद आणि मध्ये अशोक चक्र. या लाल रंगाचं काय महत्व हे मुलांना तुम्हाला माहिती आहे का? तर हा लाल रंग म्हणजे ज्या क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी बलिदान केलं, देशासाठी ज्या जमिनीवर भूतलावर रक्त सांडलं, त्या रक्ताचं प्रतीक म्हणजे हा पांढरा रंग आहे, आपला लाल रंग आहे. आणि या सफेद रंगाचं महत्व म्हणजे काय आहे? हा सफेद रंगाचं प्रतीक म्हणजे हा सफेद रंग सत्य आणि अहिंसेमध्ये जपलेला आहे. आपले महात्मा गांधी ज्यांनी त्या देशासाठी आपलं प्राण अर्पण केलं, या सत्य आणि अहिंसेचं प्रतीक म्हणजे आपला सफेद रंग आहे. आणि या सफेद रंगाप्रती पुढे आपण शांती,
शांतीचा मार्ग अवलंबला पाहिजे. त्याचबरोबर आपला देश हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि शेतीप्रधान देश अतिशय असा प्रसिद्ध आहे. या प्रसिद्ध देशात हिरव्या गोष्टींचं वर्णन केलं आहे ते हिरव्या रंगामध्ये. आणि हे जे अशोक चक्र आहे त्या अशोक चक्रामध्ये आपण हे सर्व बांधलेले आहोत आणि त्या निमित्ताने आम्ही एकत्र येतो, एका विचाराखाली येतो असं या देशाचं वर्णन आहे. तरी मी पुन्हा एकदा सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.